कि वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पनङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि वन्दे सर्वजगद्विहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरेर्वल्लभं कि वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथ मुकुटिजळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः कि ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्धसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कि अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनूजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं कि सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। वाणी को पवित्र करने के लिए सभी भक्तगण बैठे स्थान पर ही ताली सेवा देते हुए वाणी से इस भजन से कथा में प्रवेश करेंगे। ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम सोम मंगलम सारधार मंगलम ओ सोम मंगलम सारधार मंगलम ओम मंगलम। गाइए सभी भक्तगण जय हो। सोम मंगलम संधार मंगलम ओंकार मंगलम।
महादेव तू दातार मंगलम। ओ देव महादेव तू दातार मंगलम। देव महादेव तू दातार मंगलम। अजन्म निराकार तू साकार मंगलम। अजन्म निराकार तू साकार मंगलम। हो सोम मंगलम सारधार मंगलम। हो सोम मंगलम सारधार मंगलम। हो ओम मंगलम ओंकार मंगलम। ओम मंगलम ओंकार मंगलम। हो सोम मंगलम सारधार मंगलम। हो सोम मंगलम सारधार मंगलम। जय हो। ओम नमो त्र्यंबकेश्वराय मंगलम। ओम नमो त्र्यंबकेश्वराय मंगलम। ओम नमो त्र्यंबकेश्वराय मंगलम। ओम नमो त्र्यंबकेश्वराय मंगलम। ओ काशी मंगलम तुम्ही केदार मंगलम। काशी मंगलम तुम्ही केदार मंगलम। ओ सोम मंगलम सारधार मंगलम। हो सोम मंगलम मंगलम सारदार। हरि बोल। ओम मंगलम ओंकार मंगलम। ओम मंगलम ओमकार मंगलम। सोम मंगलम सारदार मंगलम। ओ सोम मंगलम सारदार मंगलम। जय हो। बहुत श्री राधे। ओम नमो रुद्राक्षेश्वराय मंगलम। ओम नमो रुद्राक्षेश्वराय मंगलम। अंग अंग सर्प के गले हार मंगलम। और अंग अंग सर्प के गले हार मंगलम। सोम मंगलम सारदार मंगलम। ओ सोम मंगलम सारदार मंगलम। ओम मंगलम ओंकार मंगलम। ओम मंगलम ओंकार मंगलम। ओ सोम मंगलम सारदार मंगलम। ओम मंगलम सारदार मंगलम। ओ सोम मंगलम सारदार मंगलम। सोम मंगलम सारदार मंगलम। ओ सोम मंगलम सारदार मंगलम। सोम मंगलम सारदार मंगलम। सारदार मंगलम। सारदार मंगलम। सारदार मंगलम। सारदार मंगलम।
नमः कुंज बिहारिणे नमः कि नमः कुंज बिहारिण्यै नमः स्वामी श्री हरिदासाय गुरुणाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास, श्री वृंदावन को वास। कि भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सभी भक्तगणों से अनुरोध है, दरख्वास्त है, गुजारिश है, विनती है, नम्र निवेदन है, रोज की तरह बड़े भाव से अपने दोनों हाथ उठा करके भगवान के नाम की जय जयकारा करें। जय सबको बोलना है, ज़्यादा जोर से भी नहीं, ज़्यादा धीमे से भी नहीं, आराम से सबको जय बोलना है। पीछे बोले वृंदावन बिहारी लाल की जय, माखन चोर भगवान की जय, वृंदावन धाम की जय, काशी विश्वनाथ की जय, द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय, शिव महापुराण भगवान की जय, सदगुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय, पितृदेवताओं की जय, आज के आनंद की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। पार्वते पतये हर हर महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। श्री राधे। ओम नमः शिवाय। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु, अकारण करुणा वरुणालय, तड़िद्विग विनिंदक पीतांबर धारी ललित ललाम लॉमली परिप्लावित, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता, चित सत्ता, परम सत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयंपूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, अव्याहित सत्ता, अबाधित सत्ता, अखंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्गस्त्यंत कारक, माया त्रिगुण चक्र चालक, पार्वती हृदय विहंगम, विश्वीय आदि अंतिम व्यवस्था, भवबंध विमोचक, रजनी तिमिर छेदक भगवान आशुतोष शिव शंकर की अहेतुक अनुकंपा से, महती कृपा से शिव शंकर की ही मुख से निस्तृत हुई और शिव का समग्र साग्र पूर्ण चरित्र जिसमें है 18 पुराणों में से एक मुख्य पुराण श्री शिव महापुराण कथा, श्रावण मास के पावन उपलक्ष्य में पूर्व 46 वर्षों से श्री क्षेत्र बागला तालुका वैजापुर जिला छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र में वारकरी सांप्रदायिक लोगों के माध्यम से चल रहा अखंड हरिनाम सप्ताह और पूर्व 2 वर्षों से उसमें किया गया कुछ बदलाव, 45वें वर्षों के पश्चात पूर्व पिछले वर्ष जो संपन्न हुआ भागवत कथा और इस वर्ष वृंदावन की इस मीठी भावों में श्री शिव महापुराण कथा का आयोजन। आज कथा का तृतीय दिवस है। मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर हम कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करें। शिव पुराण के कुछ जो भाव हम नहीं जानते उन्हें जान करके अपने जीवन को कृतकृत्य करने की कोशिश करें। उससे पूर्व 2 दिनों से इस स्थान पर बह रही श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआं, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान सरोवर, ज्ञान पोखर, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूले के मकरंदों का शशवादन रसस्वादन अमृतपान करने के लिए आप और हम सभी श्रोतृवृंद चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा के पावन तट पर उपस्थित हो रहे हैं।
आज भी जो कथा प्रेमी कथा पंडाल में उपस्थित है वह सभी वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञान वृद्ध तपो वृद्ध वयो वृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी लोग, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडली, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतनाएं, बाल गोपाल भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ति शिवशक्ति पितृशक्ति धर्मशक्ति, परमार्थ प्रेमी, माइक सिस्टम वाले, ऑपरेटिंग वाले, हमारे गायक वृंद, संत वृंद, यूट्यूब वाले, हमारे सभी साथ वाले लोग, और निमित्त मात्र कथा के यजमान हौसीराम जी बापू गोरे, संतोष पाटिल गोरे और राजेंद्र पाटिल गोरे और बाकी समस्त आप ग्रामस्थ लोग, आप सभी भक्तों को राधे राधे। जय श्री राम, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय गौ माता दी, जय माता दी, रामकृष्ण हरि, जय हरि, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव, जय गुरुदेव, हरिओम तत्सदिति, जय योगेश्वर। आवाज येतोय सगळ्यांना? चांगलं झालं, आज अर्धा तास आधी चालू झालं आणि अर्धा तास पुढे येईल। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो श्री शिवमहापुराणाची। शिवमहापुराणाचे 100 कोटी श्लोक होते। 18 पुराण जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हा सगळ्यात आधी भगवान शंकरानं माता पार्वतीला जेव्हा शिवमहापुराण कथा सांगितली होती, सूत महाराज विद्येश्वर संहितेमध्ये तीर्थराज प्रयागामध्ये जी कथा संतांना सांगताय, त्यांचे संत त्रिवेणी संगमाच्या तटावरती शिवमहापुराण कथा ऐकण्याकरता आले, तर सांगितलं भगवान शंकराने आपल्या मुखातून 100 कोटी श्लोकाचं शिवमहापुराण सांगितलं होतं। पुढे द्वापर युग आलं, व्यासांचं अवतीर्ण झालं, व्यासाचा अवतार झाला, अज्ञान लोकांना अज्ञान अंधकारातून बाहेर काढण्याकरता थोडंसं सुलभीकरण करण्याकरता एका वेदाच्या 4 वेद केले, उपनिषद वगैरे आपण ते काल पहिल्या दुसऱ्या दिवशी ऐकलं। लोकांच्या डोक्यामध्ये 100 कोटी श्लोक घुसणार नाहीत हे जाणून व्यासांनी 100 कोटी श्लोक जे शिवमहापुराणाचे होते त्या 100 कोटी श्लोकातून 4 लाख श्लोक काढले फक्त। त्यांना वाटलं 100 कोटी अवघड जाईल, फक्त 4 लाख श्लोक असू देऊ आपण लोकांकरता जगात। 4 लाखही अवघड होतील म्हटले, 4 लाखाचे 18 भाग केले त्यांनी, त्यालाच नाव दिलं 18 पुराण। त्यापैकी 4थ्या नंबरचं शिवमहापुराण आणि 18व्या नंबरचं श्रीमद भागवत महापुराण। कालही आपण त्याची चर्चा केली की त्या 4 लाख श्लोकांची जर का आपण बरोबर बेरीज केली तर 18 पुराणाची ती श्लोकांची संख्या आपल्याला सापडते। भगवान शंकराच्या पिंडीचं सगळ्यात पहिले अवतरण प्राकट्य भारतामध्ये जे अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य आहे तिथे संध्याकाळी 6 वाजता त्यावेळेला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तिथे भगवंताचं प्राकट्य झालं लिंगाच्या रूपात। पुढे आपण ऐकू, मग बाकीचे लिंग भरपूर आहे। पुढे शिवमहापुराणात वर्णन आहे, 5 प्रकारचे लिंग सांगितले शिवमहापुराणामध्ये। स्वयंभू, काही काही जमिनीतून ॲटोमॅटिक वरती आले, काही चरलिंग, काही खूप पाऊस झाला, गावात मंदिरात पाणी घुसलं मंदिरात, पिंड निघून गेली आणि तिकडून वाहून इकडे आली, त्याला चरलिंग असं म्हटले, गुरुलिंग म्हटले, असं असे वर्णन आहे। पण सगळ्यात पहिली लिंगाचा अवतार दत्त जयंतीच्या दिवशी। दत्तात्रेय हमारे साधक में थोड़ा चिंतन करता हूँ। दत्तात्रेय का जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी, भव भय वारण तुम्हीच ना, कर्तवीर्य यदो परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना, स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना, नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना, मच्छिंद्राजती प्रवृत्त केले जन उद्धार तुम्हीच ना, दासोह पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना, नाथ सदनिचे तो पदार्थ श्री गुरुदत्ता तुम्हीच ना, युगायुगे निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना, बालोणमत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना, गुरु धारण करता तुम्हीच ना, गुरु धारण करता तुम्हीच ना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त। दत्त जयंतीच्या दिवशीच महादेवाचं लिंग सगळ्यात आधी जगात बनलं। बाकी महादेव जो मूर्तिमान आहे, महादेव जी मूर्ती आहे महादेवाची, कोणताच बाबा त्याचा जन्म सांगू शकणार नाही, आधी नाही अंत नाही। महादेवाच्या जन्माचा अवताराच्या कथा आहे, 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपण ऐकू। कथेच्या क्रमामध्ये 5 दिवसामध्ये एक दिवस कथा येईल 12 ज्योतिर्लिंगाची। ते लिंगाचं प्राकट्य आहे, पण महादेव साक्षात मूर्तिमान कधी प्रकट झाला याचं वर्णन कोणत्याच शास्त्रात सापडत नाही। जसं आपण भगवान विष्णूला पाहिलं की भगवान विष्णू वडाच्या झाडावर वडाच्या पानावर झोपलेला कृष्ण 16 कलांना एकत्रित केलं, डायरेक्ट नारायण झाला, ते आपण पाहिलं काल परवा, आहे की नाही?
ब्रह्मदेवाचाही जन्म सापडतो विष्णूच्या नाभिकमलातून, पण शंकराचा जन्म पाहायला सापडत नाही. म्हणजे आधी आहे, अंत आहे. आधी आणि अनादी आहे. त्याचा अंतही नाही आणि त्याचा आधीही नाही. जगाच्या आधी भगवान शंकर एकटेच आहेत आणि जगाच्या नंतरही एकटेच आहे. नोहे एकल्याचा खेळ म्हणून या मेळ त्यांच्या एकट्याकडून होणार नाही, म्हणून भगवान विष्णूला भरण पोषण करण्याची जबाबदारी देतात. आणि दोघे रूप एक पाहि तेव्हा तया दुजे एक नाही. भगवान शंकरानं काल ब्रह्मदेवाला श्राप दिला खोटं बोलल्यामुळे. आता विचार करा, ब्रह्मदेव जर का खोटं बोललाच नसता की मी तुमच्या शिवलिंगाचा शेवट पाहून आलो, की स्वर्गाच्या शेवटी ते गेलं आणि ते काही गेलं नव्हतं, तर ब्रह्मदेवाला श्राप असा दिला की जगामध्ये एकही मंदिर तुमचं राहणार नाही. कुठे मंदिर आहे का? फक्त राजस्थानमध्ये एकच मंदिर आहे, पुष्कर. तुम्हाला गंज अभंग येत असते, पण ब्रह्मदेवाचा येतोय काय कोणाला अभंग? फोटो, काही ग्रंथ, काही श्लोक नाही. यज्ञाचा आचार्य ब्रह्मदेवाला केलं फक्त, तेही भगवान विष्णू सांगितलं जैसे भी थे अपने थे लेकिन गलती की इतनी बड़ी सजा मत दो इनको, तो ब्रह्मार्पणमस्तु हो. यज्ञाचा आचार्य ब्रह्मदेवाला केलं. कोणताही यज्ञ असू द्या, सुरुवातही ब्रह्मदेवापासून करावी लागते यज्ञाला आणि त्याचा शेवटही ब्रह्मदेवापासून. ओम ब्रह्मणे नमः स्वाहा, ब्रह्मणेन इदं नमः स्वाहा, ओम ब्रह्मार्पणमस्तु. यज्ञाचा आचार्य केलं. आणि इकडे भगवान विष्णूला पिवळा पितांबर देऊन टाकला, डोक्यातला मुकुट दिला. सुदर्शन चक्र जे आपण कृष्णाकडे पाहतो, विष्णूकडे पाहतो, तेही शंकराचं होतं. तेही शंकराने विष्णूला इतका भोळा आहे म्हटले, स्वतःचं सगळंच देऊन टाकलं. सब कुछ लुटा दिया नारायण पर. ये सत्य बोलणे का परिणाम है. आणि म्हणून कधीही सांगितलं माणसानं सत्य बोलावं. पुढे आता भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यावर अनुग्रह म्हणजे कृपा केली शंकराने. शिवमहापुराणामध्ये सूत महाराज तीर्थराज प्रयागामध्ये संतांना कथा सांगतायत. दुसऱ्यांदा ते नैमिषारण्य तीर्थामध्ये शौनकादिक ऋषींना कथा सांगतायत. सांगताना त्यांनी सांगितलं, जर का कोणी प्रश्न विचारला आपल्याला, माझ्याकडे नीट लक्ष द्या, कोणी जर का प्रश्न विचारला जगामध्ये सगळ्यात पहिला गुरु कोण, त्याचं उत्तर आहे शंकर. आदि योगी, दुनिया में सबसे पहले योगी भगवान शंकर, दुनिया में सबसे पहले गुरु भगवान शंकर, दुनिया में सबसे पहले नृत्य करने वाले भगवान शंकर. हो सतसृष्टि तांडव रचयिता, न 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 न. इसको संस्कृत में नटराज स्तुति कहा है. इसमें नाचते हैं शंकर. न 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 न. हो सतसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. सतसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. हे आद्य गुरु शंकर पिता, हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः. हो सतसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. सतसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. सतसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. नटराज राज नमो नमः. दीपचंदी राग, ताल रूपक. मुझे नहीं आता, उनको मुझसे अच्छा आता है. आपको लगे मैं सच बोलता हूं. गंभीर नाद मृदंगना धबके उरे ब्रह्मांड मां. हो नित होत नाद प्रचंडना, हो नित होत नाद प्रचंडना. हो नटराज राज नमो नमः. सतसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो. इस पे नाचने लगते हैं भगवान शंकर जगाच्या. न न न न न. मी काही गायन करायला नाही आलो ना, मला तर खूप गाव वाटतंय, पण काय भजनाचा कार्यक्रम नाही ना, आज तर खूप ऐकायचं आहे आपल्याला. हे मी कशा करता सांगतोय. भगवान शंकर सगळ्यात पहिले नृत्य करणार. लक्ष द्या,
सगळ्यात पहिले गुरु भगवान शंकर, सगळ्यात पहिले योगी भगवान शंकर, सबसे पहले नृत्य करने वाले भगवान शंकर, सबसे पहले गायन करने वाले भगवान शंकर, दुनिया में सबसे पहले गायक, नारद से भी पहले। गावत संतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कंबी बरज बखानी काक भ्रुसुंडी गरुड़ के ही की आरती श्रीरा। सगळ्यात पहिले गायक शंकर, वादक शंकर, नृत्य करणारे शंकर, योगी शंकर आणि गुरु शंकर, नोहे नोहे वारकरी सुद्धा भजन भगवान शंकर भजन करी महादेव हां आणि रामपूजे सदाशिव आहे की नाही। सगळ्यात पहिले वारकरी सुद्धा आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती तेचे प्रेमा मुद्रा गोरक्षा दिदली आहे ना आपल्याकडे संप्रदायामध्ये आपण रोज हरिपाठामध्ये त्याला म्हणतो। तर या भगवान शंकराला गुरुमंत्र मागितला कोणी? ब्रह्मदेवानी आणि विष्णूनी। शंकर जर का जगातले सगळ्यात पहिले गुरु आहे, सूत महाराज सांगतात विद्येश्वर संहितेत, तर जगातले सगळ्यात पहिले शिष्य विष्णू आणि ब्रह्मदेव आहे। कोण आहे? विष्णू आणि ब्रह्मदेव। जुन्या काळामध्ये असं होतं की शिष्याच्या अगोदर परीक्षा घ्यायचे गुरु आणि पात्र जर का असला तरच गुरुमंत्र द्यायचे। आजच्या जमान्यावानी नाही। नाही तर आपलं कसं आहे म्हणले की 1 रुपया द्या लागन बायम्या गुरु केला ग, आणि येड्यावानी गुरुमंत्र घेऊन आपण पुन्हा फोन करतोय महाराजाला, महाराज मंत्र विसरलो ना आम्ही, असं कुठं असतंय भाई। बहुत बड़ी परंपरा है गुरु की, ध्यान देना बात की ओर। भगवान ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं शंकराला गुरुमंत्र मागितला। शिवमहापुराणात वर्णन आहे, मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला भगवान शंकर शिवलिंग बनून प्रकट झाले। आता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बरोबर, पौर्णिमेच्या नंतरचे 15 दिवस धराभर मार्गशीर्षाचे किती झाले? प्रतिपद ते अमावस्या 15। मार्गशीर्षानंतर कोणता महिना येतो? पौष। कोणता येतो? पौष ना। आता मार्गशीर्षाचे उरले 15 दिवस आणि पौषाचे 30 दिवस धरा, 30 आणि 15 किती झाले? 45। आणि ते 45 नंतर कोणता येतो? मार्गशीर्ष आणि पौष, आणि पौष नंतर कोणता येतो? माघ बरोबर। माघ महिन्यामध्ये शिवरात्री कधी येते? महाशिवरात्री। माघ वद्य चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी ना, बरोबर आहे का? कसू काय? मार्गशीर्षाचे उरलेले 15 दिवस, पौषाचे पूर्ण 30 दिवस 45 दिवस, माघ महिन्यातले 29 दिवस, 45 आणि 30 धरा जवळपास 75, एक काढून टाका अमावस्येचा, 74 दिवस दोघांची परीक्षा घेतली शंकरानं। कोणाची? विष्णूची आणि ब्रह्मदेवाची। हे खरोखर पात्र आहे का गुरुमंत्र घेण्याच्या? काय हे खरोखर गुरुमंत्र घेण्याच्या पात्र आहेत का? पहले तुम साधना करो और साधना करके खुद को सिद्ध करो। यदि मुझे लगा कि वास्तविक मैं तुम्हारा गुरु बनने के लायक हूँ और तुम भी मेरे शिष्य बनने के लायक हो, तो मैं तुम्हें गुरु मंत्र दूंगा, अनुग्रह दूंगा, दीक्षा दूंगा। ओम नमः शिवाय मंत्राची दीक्षा द्यायची आहे। 74 दिवस शंकराची साधना केली ब्रह्मदेवानं विष्णू परमात्म्यानं, आणि मग शंकर प्रसन्न झाले। गुरुमंत्र देण्याच्या आधी विष्णू परमात्म्यानं आणि ब्रह्मदेवानं 74 दिवसाच्या नंतर शंकराला एका आसनावर बसवलं, त्यांना स्नान घातलं, स्नान घालून त्यांच्या सर्वांगाला भस्म लावलं। ब्रह्मदेवानं विष्णूनं भगवान शंकराला जानवं घातलं, वाघाचे कपडे म्हणजे व्याघ्र चर्म घालायला दिलं, गजचर्म बसायला दिलं, वाघाच्या कातड्याचे कपडे घातले आणि हत्तीच्या कातड्यावर बसवलं, मुंडमाळ्याची माळा घातली गळ्यामध्ये, वासुकी सर्प आणि मग डोक्यामध्ये मुकुट आणि गळ्यामध्ये हार घातला। आणि शंकरानं विष्णू परमात्म्याची ब्रह्मदेवाची 74 दिवसाची कठीण साधना पाहिली, ते प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, आज के दिन को, भगवान शंकर ने कहा, आज के दिन को महाशिवरात्रि के नाम से जाना जाएगा। क्या था वो दिन? बात की ओर ध्यान देना। ज्या दिवशी ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं सगळ्यात आधी शंकराची दिवसाही पूजा केली आणि रात्रीही पूजा केली, 24 घंटे। पंचांग येतं का इथं कोणाला बसलेल्या? पंचांगाचं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास असला, न्यूमरोलॉजीचा तर लक्षात येईल। दिवसाच्या 12 घंट्यामध्ये 2 चरण असतात, 6 तासाचं एक चरण, 6 1 6 आणि 6 2 12, आणि रात्रीच्या 12 तासामध्ये 2 चरण असतात, 6 1 6 6 2 12, 6 चौक 24, दिवसाचे 12 घंटे, रात्रीचे 12 घंटे, 24 घंट्यामध्ये 4 चरण आहेत। त्या 4 चरणामध्ये 8 प्रहर आहेत,
आणि 3 घंट्याचा एक प्रहर होतो. 3 घंट्याचा एक प्रहर होतो. 2 चरणामध्ये 4 प्रहर, म्हणजे एका चरणामध्ये 2 प्रहर. ठीक आहे. 3 8 24, 3 चौक 12. दिवसात 4 प्रहर होऊन जातात, रात्री 4 प्रहर होऊन जातात. शिवरात्रीची कथा पुढे येईल. शिवरात्रीच्या दिवशी चुकी नाही, रात्री झोपायचं नाही. शिवरात्री लागल्यापासून सकाळी 6 ते 9 वेगळी पूजा शिवमहापुराणात सांगितली. 9 ते 12 वेगळी पूजा, 12 ते 3 वेगळी पूजा, आणि 3 ते 6 वेगळी पूजा. संध्याकाळी 6 ते 9 वेगळी पूजा, 9 ते 12 मध्ये वेगळी पूजा, आणि 12 ते 3 वेगळी पूजा, आणि सकाळी 3 ते 6 वेगळी पूजा. तोच भयानक शंकराचे भक्त. नुसतं 1 लोटा जल चालून नाही टाकत, एवढा सस्ता नाही देऊ भाऊ. 10 लाखो वर्ष हिरण्यकश्यपूने त्यांनी एका पायावर एक पाय गुढ घ्यायला लावला आणि तपश्चर्या केली तरी देव नाही आला भैया. वेगवेगळी पूजा. शिवरात्री कशाला म्हटले? सगळ्यात आधी विष्णूनं आणि ब्रह्मदेवानं शंकराची जी पूजा केली, शंकर प्रसन्न झाले. और मैं तुम दोनों पर प्रसन्न, आज के दिन को महाशिवरात्रि के नाम से जाना जाएगा. सारे गांव से दूध मंगाकर बजाना नहीं है, मिट्टी शंकर को नहला दो, हो मेरे पिंडी को नहला दो, हो मेरे बाबा को नहला दो. आया बाबा का त्योहार आया, शिवरात्रि का त्योहार आया, मेरे भोले का त्योहार आया, शिवरात्रि का त्योहार आया. सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगतोय. शिवरात्र का कशामुळे लक्षात आलं की विष्णू परमात्म्यानं आणि ब्रह्मदेवानं शंकराला गुरुमंत्र मागितला. 74 दिवस त्यांची परीक्षा घेतली. शंकरानं लिंग बनून आल्यानंतर, अरुणाचल प्रदेशला दत्त जयंती दिवशी लिंग बनून आल्यानंतर 74 दिवस परीक्षा घेतली आणि मग ते पात्र झाले गुरुमंत्र घेण्याच्या. तर गुरुमंत्र घेण्याच्या आधी त्यांनी पूजा करू दे अशी विनंती केली. आणि मग पूजा करण्याकरता त्यांनी शंकराला एका आसनावर बसवलं, यज्ञोपवीत जानवं वगैरे घातलं, भस्म लावलं. शंकर प्रसन्न झाले. शंकराने त्या दिवसाला महाशिवरात्री नाव दिलं. प्रत्येक महिन्यामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ या प्रत्येक महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये चतुर्दशीला शिवरात्री येते. तिला लहान शिवरात्री असं म्हणतात. परंतु पहिली महाशिवरात्री माघ महिन्यामध्ये जी असते ती शंकराने विष्णू परमात्म्याला ब्रह्मदेवाला वरदानामध्ये दिली की आज के दिन को दुनिया वाले महाशिवरात्रि के नाम से जानेंगे, असं वर्णन आहे. आणि मग त्याच्यानंतर दोघांना गुरुमंत्र दिला. आता गुरुमंत्र देण्याची पद्धत काय सांगितली आपल्याकडे? वास्तविक पाहता सनातन धर्माच्या पद्धतीनं गुरुनं शिष्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि हात ठेवून उजव्या कानामध्ये 3 वेळेस गुरुमंत्र द्यायचा आणि डाव्या कानामध्ये 3 वेळेस गुरुमंत्र द्यायचा. भगवान शंकरानं भगवान विष्णूच्या डोक्यावर हात ठेवला, सूत महाराज सांगतायत, आणि उजव्या कानामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र जर का गुरुकडून घेतला असेल, जसं आमच्या साखरे महाराजांनी मला हाच मंत्र दिलेला आहे, तरच म्हणायला चालतो. कारण की ओम का म्हणायचं नाही पुढे कारण येईल, त्याचं उत्तर मी पुढे सांगतो. ओम हा बीज मंत्र आहे, बीज मंत्राचा राजा आहे. बीज मंत्रात जप दिवसा ढवळ्या चालत नाही. तुम्ही बाकी हरी बोला देता, हरी बोला खाता, सर्व कार्य हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला, कवा बी म्हणा म्हणले हरी हरी. पण हे बाकी ओम गिम कवा बी म्हणायला चालत नाही. ओम त्र्यंबकम, ओम भूर्भुवस्वा म्हणलं तर चूक होऊन जाईल सगळं. त्याच्याकरता तर बोलवलं ना तुम्ही मला. कोणता मंत्र कवा म्हणलं पाहिजे याचं बी एक शास्त्र आहे भाऊ. बसल्या बसल्या, पडता पडता, झोपता झोपता काही मंत्र म्हणता येतात, सुटकातही काही मंत्र म्हणता येतात, पण ओम हे आंघोळ झाल्यावरच म्हणायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा भगवान शंकरांना सगळ्यात आधी भगवान विष्णूला आणि ब्रह्मदेवाला दिली. भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले गुरु झाले आणि भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव जगातले सगळ्यात पहिले शिष्य झाले. विष्णू परमात्म्याच्या उजव्या कानामध्ये 3 वेळेस, डाव्या कानामध्ये 3 वेळेस, ब्रह्मदेवाच्या उजव्या कानामध्ये 3 वेळेस आणि डाव्या कानामध्ये 3 वेळेस गुरुमंत्र दिला. आणि गुरुमंत्र देऊन भगवान शंकरानं जो गुरुमंत्र दिलाय त्या गुरुमंत्राचा अर्थही सांगितला. अहो गुरु ज्ञानी पाहिजे. नास्ति तत्वम गुरो परम. गुरुचे 3 लक्षण सांगितले शास्त्रामध्ये, नीट लक्ष द्या. देअर आर 3 क्वालिटीज ऑफ प्रिसेप्टर टू यू नो एव्हरी डिसिपल नीड्स टू टेक हिम अवे राईट नाऊ. आर यू रेडी फॉर दिस? का तुम्ही तयार आहेत का? उगाच कान फुकाना महाराज, आमचे कान फुकाना असं असतं का काय? अबाबा याची पद्धत आहे. काय पद्धत आहे? काय पद्धत आहे? गुरुमंत्र घेताना संकल्पिकता, आपण जो गुरुमंत्र घेतलाय त्याचा अर्थही आपल्याला माहिती पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि जो गुरुमंत्र देतोय म्हटले तोही गुरु परंपरेतला पाहिजे, तो आश्रम परंपरेतला पाहिजे. आता आजकाल दिवसा ढवळे आपण पाहतोय मेनी फेक बाबा अवेलेबल इन आवर इंडिया, ऑल्सो इन आवर महाराष्ट्र. चांगल्याला नमन आहे बरं का, वाईटांचं म्हणतो मी, चांगल्याला नमन आहे. किती लोक असे खरोखर वास्तविक पाहता गुरु परंपरा पाळतात आणि आश्रमातून शिकून आले. किती लोकांनी परफेक्ट कोर्स केलाय मला सांगा ना तुम्ही. किती टाईट झालाय.
सेट नेट टेट, किती अवघड झालं एज्युकेशन. हे आमच्या फील्डमध्ये कोणी परीक्षाच घ्यायला तयार नाही. सर परीक्षा घ्याव्या आमच्या फील्डमध्ये, खोटं बोलत नाही मी तुम्हाला. सगळ्या महाराज लोकांच्या परीक्षा घ्याव्या. परीक्षा घेतल्याने मी खोटं बोलत नाही तुम्हाला. जवळपास 90% तर नापास होतील, घरीच राहतील, येणारच नाही ते परीक्षा द्यायला. ज्यांनी इमानदारीने काही थोडं बहुत गुरुची सेवा केली तो वही लोग आएंगे भैया परीक्षा देने को. अरे रे ये हे लक्षात घ्या. मी आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी अदर पर्सन, प्लीज डोंट टेक पर्सनल. मी कोणाची टीका करत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. कीर्तनामध्ये काय म्हणावं याचंही एक शास्त्र आहे आणि काय म्हणू नये याचंही एक शास्त्र आहे, लक्षात घ्या. हां, वारकरी प्रमाणात चाली हे वृंदावनचे भजनं वगैरे कीर्तनात म्हणायला चालत नाही, पण म्हटलं हरकत. त्याच्यामध्ये मृदंग वाजवणे खूप मोठे शास्त्र आहे, पण आजकाल कोणी विचारायला तयार नाही आणि त्याच्यामुळं कोणी पाहिलाही ते तयार नहीं है. कथा की श्रृंखला अलग है भैया, कथा में आप कर सकते हो भले, लेकिन कीर्तन में नहीं कर सकते. आणि म्हणून जो गुरुमंत्र घेतलाय त्याचा अर्थ माहित पाहिजे. ओम या मंत्राचा अर्थ सांगतायत. ओम नमः शिवाय. भगवान शंकर गुरु आहेत. गुरुनं शिष्याला गुरुमंत्र दिल्यानंतर शिष्याला समोर बसवावं शंकर सांगतायत. शंकर आसनावर बसले, विष्णू परमात्म्याला आणि ब्रह्मदेवाला समोर बसवलं. मी तुम्हाला जो गुरुमंत्र दिलाय त्याला ओम असं म्हणतात. ओम म्हणजे एकाक्षर ब्रह्म आहे. अनेकाक्षराणाम ब्रह्म. वेदाचे 4 महावाक्य सांगितले गुरुवर्य साखरे महाराज सांगतात. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म. हे 4 वेदाचे महावाक्य आहेत. हे गुरुनं शिष्याला शिकवायचे असतात. ठीक आहे, हे गुरुनं शिष्याला शिकवायचे असतात. मी जो तुम्हाला गुरुमंत्र दिलाय तर तो ओम नमः शिवाय असा गुरुमंत्र आहे. नमः शिवायला पंचाक्षर मंत्र असं म्हणतात आणि ओमला एकाक्षर ब्रह्म म्हणतात. ओमला सूक्ष्म प्रणव असं म्हणतात आणि नमः शिवायला स्थूल प्रणव असं म्हणतात. नमः शिवाय मंत्राचा जप केल्यानंतर त्याला स्थूल प्रणव असं म्हणतात. ओम लावल्यानंतर त्याला षडाक्षर मंत्र म्हणतात आणि ओमला सूक्ष्म प्रणव असं म्हणतात. प्र अधिक नव म्हणजे प्रणवरूपी महासागरातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्याला प्रणयाचाच आश्रय घ्यावा लागतो. आता भगवान शंकर सांगतात, मी जो तुम्हाला गुरुमंत्र दिलाय हा ओम मंत्र माझ्या मुखातून प्रकट झाला आहे. सगळ्या अक्षरात सगळ्यात आधी ओमचा जन्म झाला आहे. नीट लक्ष द्या. जगाच्या आधी शंकर एकटेच आहे. पालन स्थिती लय करणारे शंकरच आहेत, म्हणून शंकर आधी आहे, शंकर अंत आहे. तर भगवान शंकर सांगतात की सगळ्यात आधी माझ्या मुखातून ओमचा जन्म झाला, सूक्ष्म प्रणवाचा जन्म झाला, प्रणवाचा जन्म झाला, एकाक्षर ब्रह्माचा जन्म झाला. मी जो तुम्हाला गुरुमंत्र दिलाय त्या ओमचा जन्म, त्या गुरुमंत्राचा जन्म माझ्या मुखातून झाला. ओम पासून नमः शिवायचा जन्म झाला. काय सांगताय शंकर? लक्षात येत आहे? विष्णूला आणि ब्रह्मदेवाला शंकर सांगतायत विद्येश्वर संहितेमध्ये, मी जो तुम्हाला गुरुमंत्र दिलाय त्या गुरुमंत्राचा, ओमचा, प्रणवाचा, एकाक्षर ब्रह्माचा, सूक्ष्म प्रणवाचा. आज आता सगळेजण माना खाली घालून बसले म्हणून मी मिक्स सांगत होतो सगळं. कथा म्हणल्यावर हे असं असतं सगळं. कथा एक कथा आणि कथा दोन्ही कथा. ओमचा जन्म माझ्या मुखातून झाला. ओम पासून नमः शिवायचा जन्म झाला. म्हणजे अगोदर सूक्ष्म प्रणवाचा जन्म झाला, स्थूल प्रणवाचा जन्म झाला. नमः शिवायातून सगळ्या मुळाक्षरांचा, वर्णांचा, मातृकेंचा म्हणजे अ आ ई उ क का की याचा जन्म झाला. मुळाक्षर, वर्ण, व्यंजन नमः शिवायपासून बरं का. शंकराच्या मुखातून ओम निघलं, ओमपासून नमः शिवाय निघलं, नमः शिवायपासून सगळे अक्षर निघले. या सगळ्या अक्षरातून त्रिपदा गायत्री, 3 पायाची गायत्री. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो नः प्रचोदयात्. सगळ्या अक्षरापासून गायत्री मंत्राचा जन्म झाला. गायत्री मंत्रातून 3 वेदाचं प्राकट्य झालं. ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. आणि सामवेदामध्ये गायन आहे. 3 वेदाचं, 4 वेदाचं प्राकट्य झालं. वेदापासून उपनिषद, उपनिषदापासून ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्रापासून अंगे, अंगापासून छंदे, छंदापासून श्रुती, श्रुतीपासून स्मृती, स्मृतीपासून पुराण, पुराणापासून उपपुराण, उपपुराणापासून शास्त्र, शास्त्रापासून 6 दर्शन आणि दर्शनापासून 14 विद्या, 64 कला वगैरे वगैरे एक्सेट्रा. बहुत लंबा है. एका ओमपासून सगळं, एका ओमपासून सगळं आहे. आणि म्हणून ओम टाइमपासमध्ये कधीच म्हणायचं नाही. सगळं उलटं होऊन जातं आहे म्हटले भाऊ. लोक कवाबी आणि ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय. आंघोळ करताना काही काही लोक हरिपाठ पाहिला मी. म्हटलं असं नका करू ना आंघोळ करता करता. मी एक जणच घरी गेलतो चहा प्यायला बाबा, आणि महाराज आले का काय हरिपाठ म्हणत म्हणतच टावेलवर बाहेर आला तो बाबा. अरे म्हणलं असं नका करू, ज्ञानोबांचा हरिपाठ आहे बाबा.
2-5 मिनटं बसा देवाजवळ आणि हरिपाठ व्यवस्थित म्हणा. नित्य सत्ता मी तर हरिपाठ ज्याचे कळी कळ त्याचे न भाई दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंत राशी तर पापाचे कळ पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणतीचे जात तया मोक्ष ज्ञान देव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान 14 एक नाम हरी द्वैत नाम दुरी हरिबुद्धी जपे हरिपाठ कीर्ती हरिवंश पुराण नामसंकीर्तन. हे कशा करा हे बसूनच करायचं म्हटले, उभं राहून करायचं. कोणत्या टायमाला काय केलं आपल्याला त्याचं काही फळ भेटणार नाही म्हटले. तर अशा पद्धतीने पुढे शिवलिंग स्थापना आणि त्याची पूजाविधी सांगितली आहे. एकदा थोडंसं आपण भजन करू आणि मग पुढे कथा ऐकू. चलो थोड़ा खड़े हो करके दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए और भाव गंगा में गोते लगाते हुए वाणी से राधा नाम का आश्रय लेते हुए झूमते हुए रिश्ते हुए नाचते हुए गाते हुए, क्योंकि कथा को समय बहुत है आज और आज बहुत जल्दी नींद आने की संभावना है सभी लोगों को. बहुत लोग 2 दिनों में थक चुके इसलिए चलो वृंदावन जाके आते हैं. जन्माष्टमी महामहोत्सव के उपलक्ष्य में इस कथा का आयोजन है ना. जरा चल के हो जरा चल के जरा चल के वृंदावन देखो शाम बंसी बजाते मिलेंगे. जरा हट के जमाने से देखो शाम मुरली बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो जरा चल के वृंदावन देखो श्याम बंसी बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो श्याम बंसी बजाते मिलेंगे. खेळा सर्वजण पाऊली फुगडे खेळा. उभा राहू नका. जरा दोन हात उठा करके ताली सेवा देते हुए आले पीछे वाले भक्त. झूल रही होंगी राधा रानी. झूला झूल रही होगी राधा रानी. झूला झूल रही होंगी राधा रानी. झूला झूल रही होगी राधा रानी. हो शाम झूला झूलाते दिखेंगे. शाम झूला झूलाते दिखेंगे. ओ शाम झूला झूलाते दिखेंगे. शाम झूला झूलाते दिखेंगे. जरा हटके हो जरा हटके जरा हटके जमाने से देखो शाम मुरली बजाते मिलेंगे. जरा चल के वृंदावन देखो श्याम बंसी बजाते मिलेंगे. गई होंगी राधा रानी. कभी रूठ गई होगी राधा रानी. कभी रूठ गई होंगी राधा रानी. कभी रूठ गई होगी राधा रानी. हो शाम उनको मनाते दिखेंगे. शाम उनको मनाते दिखेंगे. जरा हटके हो जरा हटके जरा हटके जमाने से देखो शाम बंसी बजाते
जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते चराते दिखेंगे, श्याम गौरे चराते दिखेंगे। जरा चल के ओ जरा चल के, जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, हे
तुकाराम हो। राधे राधे नंदगांव में राधे राधे हरसाणे में राधे राधे हरसाणे में राधे राधे मथुरा जी में राधे 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 काऊ जी में राधे राधे काऊ जी में राधे राधे बंसी बट पे राधे राधे यमुना तट पे राधे राधे मथुरा जी में राधे राधे मानगली में राधे राधे हरसाण गली में राधे राधे हरसाण गली में राधे राधे बाकी बिहारी राधे राधे कांडुलारी राधे राधे प्यारी हमारी प्यारी राधे राधे तुम्हारी प्यारी राधे राधे हम सबकी प्यारी राधे राधे आप प्यारी प्यारी राधे राधे आप प्यारी जोरो हाथ उठा राधे 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 जय राधे 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 बैठ जाओ सभी लोग। ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हे ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम हे ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम। शांत बसवा शांत बसवा बसू द्या बसू द्या बसू द्या फक्त शांत बसू द्या। पार्वते पतये हर हर महादेव की जय। भक्ति रस के पश्चात एक बार पुनः कथा में प्रवेश और आज विद्येश्वर संहिता का पूर्ण विराम होगा जिसमें भस्म की महिमा, रुद्राक्ष की महिमा, बेल के पत्र की महिमा, पार्थिव शिवलिंग पूजा की महिमा, शिव को अभिषेक करने की महिमा, शिव को कौन सी चीज़ें चढ़ाने से क्या क्या होता है, इस सभी बातों की चर्चा कर रहे हैं। सूत जी महाराज तीर्थराज प्रयाग में त्रिवेणी संगम की पावन तट पर सभी संतों को जो शिव के तत्व को रहस्य को जानने के उद्देश्य से वहाँ पर शिव यज्ञ कर रहे थे उनको कथा सुना रहे हैं। सभी संतों ने सूत जी के चरणों में प्रणति निवेदन करते हुए पूछा कि भगवान शंकर के एकनिष्ठ शिव भक्त को शिव की पूजा कैसे करनी चाहिए, पार्थिव शिवलिंग की पूजा कैसे करनी चाहिए, मंदिर कैसे बनवाना चाहिए, मंदिर में किस शिवलिंग की स्थापना करनी चाहिए। ऋषौवाच कथम लिंगम प्रतिष्ठाप्यम कथम वा तस्य लक्षणम कथम वा तत समभ्यरचम देशे काले च के नहीं। शंकराची प्राण प्रतिष्ठा कशी करावी विचारलं। सूत महाराज सांगतायत आता आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत, आपलं अधिष्ठान विठ्ठल, ही गोष्ट समजली पाहिजे। मी प्रमाण याच्याकरता देतो की हे डोक्यात घुसलं पाहिजे। डायरेक्ट हे सांगितलं तर सगळा केमिकल लोचा होऊन जाईल आणि डायरेक्ट हे सांगितलं तर लोक आपलं रेग्युलरचं सोडून देतील। आणि गुरुचरित्रात असं लिहिलं आहे, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, मी कालही सांगितलं, गुरुचरित्रात असं लिहिलं आहे जो व्यक्ती स्वतःच्या कुलदेवाची पूजा सोडून देतो दुसरा देव धरतो, वारकरी संप्रदायामध्ये देव बदलणाऱ्याला वेश्या असं म्हटलंय। डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रींचं वाक्य आहे, वारंवार जो देव बदलतो त्याला वेश्या असं म्हटलंय संप्रदायामध्ये। म्हणून निष्ठा असली पाहिजे। शास्त्रकार कहते हैं किसी देवताओं की निंदा मत करो प्यारे, लेकिन श्रद्धा एक में रखो।
क्या निंदा किसी की नहीं, लेकिन श्रद्धा एक में, अपना एक आराध्य होना चाहिए। जैसे हमारे रोम रोम में कृष्ण है और आराध्य हमारे दत्तात्रेय है। महाराष्ट्र के हमारे जो दत्तधाम सरकार आश्रम बन रहा है, वृद्धाश्रम गौशाला का आगे नियोजन है बहुत बड़ा महाराष्ट्र में। हम तो वृंदावन में बनाने वाले थे, लेकिन मेरी माताजी ने कहा बेटा उधर तो बहुत सारे लोग, लेकिन महाराष्ट्र का उद्धार कौन करेगा, तो महाराष्ट्र में बनाओ। तो फिर ठीक है, तो हम महाराष्ट्र में बना रहे बहुत जल्द से जल्द उसको। तर गुरुचैत्रामध्ये सांगितलं कुलदैवत कुलदेवी इष्टदैवत ग्रामदैवत आणि गुरुमंत्र जो सोडून लगे वेळोवेळी देव बदलतो म्हटले तर त्याचं सगळं निष्फल असं होऊन जातो। कुलदैवत त्याला श्राप देऊन टाकतात। आता एक गोष्ट जाणली पाहिजे, संप्रदायाच्या अंगानं विशिष्ट रूपानं तसे संप्रदाय खूप आहे, पण 5 मुख्य आहे। वैदिक संप्रदाय, जे लोग फक्त वेद मंत्राचं आचरण करतात, वेद के मंत्र को ही मानेंगे, भगवान की भी नहीं मानेंगे। वैष्णव संप्रदाय, भगवान विष्णु के अवतारों को मानेंगे, दूसरों को नहीं मानेंगे। शैव संप्रदाय, शंकरालाच मानतील, बाकी ज्याला नहीं मानणार। गाणपत्य, गणपति को मानेंगे, दूसरे को नहीं मानेंगे। और देवी, देवी को मानेंगे, दूसरों को नहीं मानेंगे। और छठा संप्रदाय स्मार्त, स्मार्त माने की सब मिक्स, जे गणपतीची आपण 10 दिवस गणपती बसू मावल्या हो, 9 दिवस देवी भी बसू, आपण महालक्ष्मी भी बसू, भागवत भी ऐकू, ग ग ग रामायण ऐकून, कीर्तन ऐकून सगळंच करू। आपला तसा संप्रदाय वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, पण आपण स्मार्त मध्ये येतो। म्हणून कधी कधी ज्या 2 एकादशी येतात ना बघा, भागवत एकादशी आपली वारकरी लोकांची असतील, स्मार्त म्हणजे जे सगळे मिक्स आहे, जे सगळ्या संप्रदायाला मानतात त्यांच्याकरता स्मार्त, हे लक्षात आलं पाहिजे। येतंय का लक्षात? एवढंच कशाला प्रत्येक संप्रदायाचं लावायचं, गंध लावायची पद्धत वेगळी आहे, उपासना वेगळी आहे। काही द्वैती संप्रदाय आहे, काही विशिष्टाद्वैती आहे, काही द्वैताद्वैती आहे, काही अद्वैती, हेही लक्षात आलं पाहिजे। प्रत्येकाचे कपडे घालण्याची स्टाईल नाही म्हणणार मी, परंपरा म्हणणार, वेगळी आहे। माला पहनने की परंपरा अलग है, तिलक लगाने की परंपरा अलग है। कोई चमगोटा चप्पी चपाती कर लेता है, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश, और कोई जटा बढ़ा लेता है प्यारे, कोणी केस वाढवतं, कोणी चप्पती। येतंय का लक्षात? हे कोण सांगणार तुम्हाला? मला सांगायचं काय, माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या। कोई चमनगोटेवाले साधू होते, कोई जटाधारी होते प्यारे। तर शंकराची जे शैव संप्रदायाची ज्यांनी दीक्षा घेतली आहे, त्या शैव संप्रदायाच्या भक्ताकरता हे सगळे नियम आहे। अशा भक्ताला जरूर शंकराचं मंदिर बांधलं पाहिजे म्हटले। ते कुठं बांधलं पाहिजे म्हणले? चांगल्या मुहूर्तावर बांधलं पाहिजे। शक्ती असेल तर एखाद्या तीर्थक्षेत्रावर शंकराचं मंदिर बांधलं पाहिजे त्या शैव भक्तानं, जो शंकराचा भक्त आहे निस्सिम, जो शैव संप्रदायाचा आहे आणि ज्याचं कुलदैवत शंकर आहे, अशा भक्तानं नदीच्या काठी बांधलं पाहिजे, पवित्र स्थानी बांधलं पाहिजे, शिवलिंगाची स्थापना केली पाहिजे। आणि शिवलिंगाची ब्राह्मणांना विचारून विधी विधानानं प्राणप्रतिष्ठा, वैदिक मंत्रानं प्राणप्रतिष्ठा करून, नुसती प्राणप्रतिष्ठा करून आपण पाहतो गंज मंदिरं बनले, पण काही काही मंदिरामध्ये देवाची पूजा नाही आणि देव धूळ खात पडले, अशा देवाचा कोप होतो आणि गावामध्ये रिकामे कामं व्हायला लागतात म्हटले। तसं नाही, म्हणजे दुःख यायला लागतं, समस्या यायला लागतात, न्यूनता, त्रुटी, दुःख, दर्द, परेशानियां, झमेला, अड़चने, झंझटे, ये सब जीवन में आती है। तो इसलिए ऐसे ही मंदिर को बनाना चाहिए। मेरी बात की ओर ध्यान देना, जिसकी पूजा आप कर सकते हो। ज्या मंदिराला बनवलंय म्हटले शंकराच्या, त्या शंकराच्या मंदिरामध्ये त्या शिवलिंगाची रोज पूजा झाली पाहिजे पार्थिव द्रव्यानं। पार्थिव द्रव्यानं म्हणजे शंकराची पूजा करताना ज्या द्रव्याला चढून विसर्जन केलं जाईल अशा द्रव्यानं पूजा। काय काय? शंकरावरती फूल व्हायचे, त्याचं विसर्जन होईल। बेलाचे पानं व्हायचे, त्याचं विसर्जन होईल। शंकराला धोत्र्याचं फूल खूप आवडतं, विसर्जन होईल त्याचं। ते वाहिल्यानंतर शंकराला पारिजातकाचं फूल आवडतं, बरोबर आहे। शंकराला कमळाचं फूल आवडतं। शिवमहापुराणामध्ये दिलेलं 4 कमळ आहेत, रंग लाल आहे, गुलाबी आहे, पांढरं आहे आणि निळं आहे। कोणतं आवडतं? पांढरं। पांढऱ्या रंगाचे 1000 कमळ रोज भगवान विष्णू शंकराला व्हायचे। पुढे कथा येईल, शंकरानं परीक्षा घेतली विष्णू परमात्म्याची, 1 कमळ गायब केलं शंकरानं, विष्णू परमात्म्यानं डोळा वाहिला, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। बड़ा भगवान बन गए भगवान विष्णु, तो पापड़ बेलना पड़ता है भैया, ऐसा नहीं होता है। पार्थिव द्रव्य, पार्थिव त्याला म्हटलेलं आहे ज्याचं विसर्जन होतं। जसं 10 दिवस गणपती बसतात, लक्ष्मण महाराज संकल्प काय करतात? पार्थिव सिद्धी विनायक गणपती प्रति संवत्सरिक विहितम इह संवत्सरे 10 दिन पर्यंत प्राण प्रतिष्ठा पूर्वकम सिद्धी विनायक गणपति देवता आवाहन स्थापन पूजन च करिष्येत। पार्थिव, बाद में विसर्जन। देवी का भी वैसे ही है। तसं शंकरावर ज्या वस्तू वाहिल्या जातील त्याचं विसर्जन होणार आहे। अशा वस्तू म्हणले शंकरावर जलमय द्रव्यानं। जलमय द्रव्यानं म्हणजे काय काय? भगवान शंकराला पाणी आवडतंय माऊल्या हो, पाणी। पाण्यानं अभिषेक करा म्हटले, गंगा जलानं अभिषेक करा भगवान शंकराचा। जे तुम्ही तीर्थयात्राला जाताना ते पाणी धरून आणा कॅनीमध्ये आणि ते पाणी रोज तांब्यात टाका, 1 लोटा जलमध्ये। बोरिंगचं पाणी, हापशेच पाणी, त्याच्यात 1 थेंबर टाका, ते गंगाजल होऊन जातंय म्हटले। गंगाजल तुम्ही हजारो वर्ष घरात ठेवा, किडे पडत नाही, ते कधीही पवित्र आहे। आणि आपलं पाणी एका रांजणात ठेवाबरं झाकण टाकून त्याच्यामध्ये जंत वाहतात, जंत, इतका फरक आहे म्हटले। गंगा
एन केन प्रकारेण ईच अँड एव्हरी टाइम गंगा इज होली टू यू नो, होली रिव्हर टू यू नो. होली म्हणजे पवित्र, रिव्हर म्हणजे नदी. सगळ्यात पवित्र गंगा, हजारो वर्ष पाणी सडत नाही म्हणले. कॅनेट ठेवा, एवढं शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. म्हणून जलमय द्रव्यानं गंगाजलानं शंकराचा अभिषेक केला तर मनकामना पूर्ण होतात. उसाच्या रसानं शंकराचा अभिषेक केला, उसाच्या रसानं शंकराचा अभिषेक केला तर सगळे रोग नाहीसे होतात. आणि गावरान गाईच्या तुपानं शंकराचा रुद्राभिषेक जर का केला तर क्लिष्ट समस्या, खूप अवघड समस्या जर का तुमच्या पूर्ण होत नसतील तर त्या पूर्ण. याला जलमय द्रव्य म्हणलं. गावरान गाईचं तुपही पातळ असतं, उसाचा रसही पातळ असतो आणि गंगाजलही पातळ असतं, पंचामृतही पातळ असतं. ठीक आहे. पार्थिव द्रव्यानं अभिषेक करा, उसाच्या रसानं अभिषेक करा, पाण्यानं गंगाजलानं अभिषेक करा आणि काय म्हटलं मी आत्ता, गावरान गाईच्या तुपानं अभिषेक करा. ज्यांना शिवालय बांधायचं असेल त्यांनी उत्तम शिल्पकाराकडून बांधून घ्यावं. तेथे कायमस्वरूपी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. मंदिराचा गाभारा सुंदर असावं. शुभ आवरणात लिहिलं काय असावं, सुंदर. आणि आपण कधी गेलो की ग ग ग ग ग कधी बी शंकराच्या मंदिरामध्ये ती पूजा तशी जमलेली, पाणी सांडलेलं, सगळी चिकचिक झालेली, खाली बसायला जागा नाही, कपडे वजते, या ज्या चटाया एका चटाया मंदिरात ठेवलेल्या या सुद्धा वल्या झालेल्या आहे. याच्यात काय सांगितलं आणि आपण काय करून राहिलो, इसमें क्या लिखा है और हम क्या कर रहे हैं, तुम्हाला माहिती है का? ऐका जरा. आज तो ऐसी कथा सुनाऊंगा कि फिर आपने वो नाम ही नहीं लेना कि फिर कहोगे कि ऐसी कथा जिंदगी में किसी ने सुनाई नहीं. भैया, महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण महादेवाला जे सजवतो, उसका जो श्रृंगार करते हैं हम, महादेवाच्या मंदिरात जाऊन जी आपण पूजा करतो, नीट लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर आहे. अगोदर पाणी टाकतो, मग दही टाकतो, मग पुन्हा पाणी टाकतो, मग त्याला रगडीतो, मग साफ करतो, मग भस्म लावतो, भस्म लावून चंदन लावतो, अक्षता टाकतो, पार्वतीला हळदी कुंकू लावतो, मग फुलं वाहतो, हार घालितो आणि त्याच्यानंतर बेलाचे पानं वाहतो, काट्याचं फळ वाहतो, वस्त्रमाळ वाहतो, सतपुतळे वाहतो, चुरम्याचा लड्डू वाहतो. हे सगळं वाहून लई मेहनत केली ना तुम्ही. आणि तुम्ही हे सगळं वाहून निघून गेल्यानंतर दुसरी एखादी बाई आली किंवा दुसरा माणूस आला आणि त्यानं जर का तुमची पूजा डायरेक्ट उचलली तर दोघालाही दोष आहे, दोघालाही पाप सांगितलं शिवमहापुराणात. हे माहिती आहे का? दोघालाही पाप सांगितलं, नीट लक्षात घ्या. जिसने पहले शिव का श्रृंगार किया है, ज्यानं पहिले शंकराची पूजा केली आहे, मेहनतीनं केली आहे, घंटाभर केली आहे, 1.5 घंटा गेली आहे आणि पूजा करून तो निघून गेला शंकराची, पण दुसऱ्याने एका मिनिटात तोडली, काढली ती पूजा, कारण त्याला पूजा करायची होती. आता याला लई मोठा दोष सांगितला, त्याचं विसर्जन असतं. माहिती आहे का सांगू? मला माहिती आहे, आस्था चॅनलवर पण ऐकवत नाही थे. हम जो भाव सुनाने वाले हो तो आस्था चैनल पे भी नहीं मिलते भैया. सुनिए, गौर फरमाना जरा, लिसन केअरफुली, टेक हिम अवे. महादेवाची पूजा करायचा अधिकार जरी आपल्याला सकाळी असला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, महादेवाची पूजा जर का तुम्ही केली, भोळा देव आहे तो, कोणीही महादेवाची पूजा केली, बेल चढवलं, भस्म लावलं, तो खूप प्रसन्न होतो. पण दुसरा माणूस जाऊन ती पूजा तोडतो. तर ज्यानं पूजा केली आहे, ज्यानं अगोदर पूजा केली आहे, तो निघून गेलाय, त्याची चुकी नाही आहे. पण दुसऱ्यानं मोडली, त्याची पूजाच राहू दिली नाही, त्याचा काही दोष नाही आहे, ज्यानं पहिले केली आहे, पण तो निघून गेला आणि दुसऱ्यानं तोडली ना. म्हणून पहिल्या माणसालाही त्या पूजेचं फळच भेटत नाही आणि दुसऱ्यानं मोडली म्हणून त्याला पाप लागतंय, ते दुसऱ्याची पूजा मोडल्याची. मग माझ्याकडे नीट लक्ष द्या, आता मी काय सांगून राहिलो. पहिल्यानं जी पूजा केली आहे, दुसऱ्यानं त्याची काढली, दोघालाही पाप लागू नाही आणि दोघावरही महादेव प्रसन्न व्हावा. मग शिव महापुराणामध्ये काय लिहिलं ऐका. ज्यानं पहिले महादेवाची पूजा केली आहे, महादेवाला पाणी टाकलं असेल, दही टाकलं असेल, पुन्हा पाणी टाकलं असेल, भस्म लावलं असेल, चंदन लावलं असेल, अक्षता वाहिल्या असतील, पार्वतीला हळदी कुंकू लावलं असेल, फळ वाहिलं असेल, धोत्र्याचं फुल वाहिलं असेल, कमळाचं फुल वाहिलं असेल, बेलाचं पान वाहिलं असेल, उदबत्ती धूप दाखवलं असेल, नारळ चढवलं असेल, 1 रुपया चढवलं असेल, कमळाचं गुलाबाचं फुल चढवलं असेल, आरती केली असेल महादेवाची वगैरे वगैरे, किंवा 16 सोमवारची पूजा केली असेल, किंवा पशुपती वगैरे वगैरे जे काय असेल तुमचं सगळं तुम्ही केलं असेल, तर ऐका जरा लक्ष देऊन. पहिल्या माणसानं ज्याची पूजा केली आहे आणि दुसऱ्याला पूजा करायची असेल, तर पहिली माणसानं किंवा पहिले ज्यांनी कोणी पूजा केलेली आहे त्याची पूजा मोडण्याचा दोष, पाप आपल्याला लागू नये म्हणून हातात 2दा पाणी घ्यायला सांगितलं आहे. काय सांगताय सूत महाराज? हातात 2दा महादेवाच्या मंदिरात जाऊन दुसऱ्यानं जी पूजा शंकराच्या पिंडीवर ठेवलेली आहे ती काढण्याकरता हातात 2दा पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन त्या महादेवाच्या त्या बेलावर, त्या पूजेवर असं टाकायचं आहे. शिवार्पणमस्तु, शिवार्पणमस्तु. नका म्हणू, नुसतं टाका. 2दा पाणी असं घेऊन त्या पूजेवर टाका आणि मगच ती पूजा काढा, तेव्हा दोष लागत नाही. म्हणजे 2दा जलधारी हातानं अर्पण करा, असं वरण नाही, असं वरण नाही. पुन्हा महादेवाच्या मंदिरात बसताना याच्यामध्ये सांगितलं, पूर्वेकडं तोंड करून बसायचं नाही, पश्चिमेकडे पाठ करून बसायचं नाही.
पश्चिमेकडे शंकराचं वामांग आहे, वामांग म्हणजे डावा हात. शंकराच्या डाव्या हाताला पार्वती आहे आणि भगवान विष्णूच्या उजव्या हाताला माता लक्ष्मी आहे, डावीकडे पार्वती आहे. भगवान शंकर बोलेंगे ये क्या भैया, तू मेरे बीबी के पास में बैठ गए. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन लक्षात ठेवायचं, कधीही पूर्वेकडे तोंड करून बसायला चालत नाही, एक. पश्चिमेकडे तोंड करून बसायला चालत नाही, दोन. आणि उत्तरेकडे तर विषयच नाही, उत्तरेकडे शंकराची जलधारी आहे. म्हणून उत्तरेकडे काय आहे, शंकराची जलधारी आहे. म्हणून दक्षिणेला पाठ करून उत्तरेकडे तोंड करून दक्षिणेला बसायचं, पण पाठ दक्षिणेकडे होईल, बरोबर आहे, कारण शंकराची जलधारी उत्तरेकडे आहे. अशा पद्धतीनंच बसायचं आणि तीच पूजा शंकराला मान्य आहे. भगवान शंकराची अशा पद्धतीनं पूजा करा, जप मोठ्यानं करा. जे काही व्हायचं आहे तुम्हाला ते आद्रानं तुम्ही व्हा म्हटले, हरकत नाही आहे. मोक्षदायक पुण्यतीर्थांचं वर्णन केलं. भगवान शंकराचे जे कट्टर भक्त आहेत त्यांनी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्रा करणं अनिवार्य आहे. त्यांनी नैमिषारण्याची यात्रा करावी, बद्रिकाश्रमाची यात्रा करावी, त्यांनी अष्टविनायकाचं दर्शन घ्यावं. सिंधू सतलज नदीच्या किनाऱ्यावर अनेक पुण्यक्षेत्र आहे. सरस्वती नदी परमपवित्र आहे, तिचे 60 प्रवाह आहेत असं वर्णन आहे. त्याच्यानंतर तमसा नदीचे 12 प्रवाह म्हणजे 12 रस्त्यानं वगैरे ती जाती. भगवान शंकराची महिमा सांगताना सूत महाराज तीर्थराज प्रयागामध्ये सांगतात, भगवान शंकराच्या भक्तानं नुसतं मंदिर बांधून फायदा नाही, त्याच्या पूजेचा विधी त्याला पूर्ण अवगत असला पाहिजे. भगवान शंकराच्या भक्तानं या ठिकाणी शिवतत्वाची प्राप्ती करण्याकरता ध्यान केलं पाहिजे. ध्यानानं मानसिक पाप नष्ट होतं. भगवान शंकराचं जर का ध्यान केलं तर त्यानं मानसिक मनात जेवढी पापं येतात म्हटले ते नष्ट होतात. भगवान शंकराचा ओम नमः शिवाय या मंत्राचा मोठ्यानं जप केला पाहिजे म्हटले, सामुदायिक जप केला पाहिजे, स्वतःही केला पाहिजे, दुसऱ्याकडून करून घेतला पाहिजे. यानं काय होतं, वाचिक पाप. आपण मुखानं दुसऱ्याची निंदा करतो ना, मुखानं दुसऱ्याला वाईट बोलतो, या मुखानं ज्यांचं आपण हृदय दुखवलं, या वाचेनं वाचिक पाप नाहीसं होतं ओम नमः शिवायच्या मोठ्यानं केलेल्या जपानं. आणि कठोर साधनेनं काही पाप नष्ट होतं. कठोर साधना म्हणजे सकाळी 2लाच उठायचं, 2लाच उठायचं, योग धाजनामध्ये देवाला अष्टांग योगेनं शिनीचे यम नयम निरोधन कीजे, वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे, गाता वाता श्रवणी ऐकीचे रया, गीता छंदे अंग डोलीचे, हिला विनोद संसार तरचे रया, बाप रखमादेव विठ्ठल नाम. ठीक आहे. सदाचार संपन्नता ओंकार व गायत्री जपदान अर्थ पुरुषार्थ सदाचारम श्रावयाशु एन लोका जयेत बुधः धर्ममयान ब्रूहि स्वर्गा नरकादस्तथा. भगवान शंकराच्या भक्तानं सदाचारानं वागावं. महादेवाचे भक्त म्हणतात समजा आणि निंदा करत असतील, कोणाचा द्वेष करत असतील, ईर्ष्या करत असतील तर उपयोग नाही. खरं सांगा, कोरोनाच्या काळात डॉक्टर लोकांना किती जणाला माळी काढून फेकायला सांगितल्या. अशा थू आहे अशा माळा घालणाऱ्या काही खरं नाही. उगा डॉक्टर लोकांना नाही म्हणले, जनावरं खावंच लागतील म्हणले तर वाचतील म्हणले. अरे बाबा, काजू बदामही खाता येत होते ना, खाता येत होते की नव्हतं खरं सांगा. खारी खाता येत होती, खोबरं खाता येत होतं, गाईचं दूध पिता येत होतं, गावरान गाईचं तूप खाता येत होतं. पण डॉक्टरने सांगितलं मारसान तुम्ही, आणि काय माळ धरून बसले आणि फेका काढून माळ. बऱ्याच जणांना त्या पिरियडला माळा काढल्या म्हणजे. सदाचारानं वागलं पाहिजे शंकराच्या भक्तांना, उपयोग नाही आहे. नाही तर भगवान शंकराचे जे खरे भक्त आहेत त्यांना एक विधी सांगितला आहे. भगवान शंकराच्या भक्तांना सकाळी 6च्या नंतर झोपणं पाप सांगितलंय. विद्येश्वर संहितेमध्ये सूत महाराज सांगतात सकाळीच उठलं पाहिजे. शास्त्रामध्ये वर्णन आहे, ब्राह्म मुहूर्ते साया निद्रा पुण्यक्षयकारिणी तम करोतु द्विजो मोहाद पाद क्रच्छेन शुद्धती. आचार्येंदू नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सांगितलं सकाळी सूर्योदयाच्या नंतर जे ढाराढोर झोपून राहतात म्हटले त्यांचं सगळं कर्म निष्फल होतंय. निष्फल. ऐका जरा, अंदर की बात आहे. सकाळी 4:45 ते 5, सकाळी 4:45 ते 5 मध्ये जे आंघोळ करतात त्याला देवस्नान असं म्हणतात. देवस्नान, ब्राह्मी मुहूर्त. सकाळी 4:45 ते 5 मध्ये देवता आंघोळ करतात. सकाळी 5 ते 6 मध्ये ब्राह्मण लोक आंघोळ करतात. ब्राह्मण म्हणजे सगळेच ब्राह्मण नाही, करणारे करत असतील. सकाळी 5 ते 6 मध्ये ब्राह्मण लोक आंघोळ करतात. सकाळी 6 ते मध्ये मनुष्याचं स्नान सांगितलं. तुमचं आमचं युनिव्हर्सल बाथ, तुमचं आमचं सर्वांचं. आणि सकाळी 7 पर्यंत आंघोळ झाली तर कमीत कमी 7 ते 8 चूक झाली म्हणून देवाला माफी मागायची. भगवान क्षमा करो, आज मैं देर से उठ गया, मुझे क्षमा करो, आज मैं प्रायश्चित्त स्नान ले रहा हूँ. बघा पाऊल दम्मानं कमी होत आहे. 7 ते 8 आंघोळ. सकाळी 7 ते 8 आंघोळ करतो, प्रायश्चित्त स्नान आहे ते. आता 8च्या नंतर जो आंघोळ करतो, ऐका आता लक्ष द्या, सकाळी 8 ते 9 जो आंघोळ करतो त्याला राक्षस स्नान म्हटलंय शास्त्रामध्ये. सकाळी 9 ते 10 जो आंघोळ करतोय त्याला पिशाचांचं स्नान म्हटलंय. सकाळी 10 ते 11 जो स्नान करतो त्याला मारीचांचं स्नान म्हटलंय. सकाळी 11 ते 12 जो स्नान करतोय त्याला ब्रह्मराक्षसाचं स्नान
स्नान म्हटलंय. सकाळी 12 ते 1 मध्ये जो अंघोळ करतोय त्याला वेतालांचं स्नान म्हटलंय. द चॉईस इज युअर, द वेज इन युअर हँड. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले. आता नेमकं याच्यापैकी कोणत्या घंट्यात तुम्ही बसतात आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता हे तुम्ही ज्याचा त्याचा विचार करा. आता सगळ्याचं तर मला काही माहीत नाही. मी काही कोणाच्या घरी बी गेलो नाही. कोण कवा आंघोळ करू राहिलं आणि कोण कवा नाही करू राहिलं, आहे की नाही. 7च्या आधी आंघोळ झाली पाहिजे म्हटलंय. ब्राह्म मुहूर्तावर उठावं, मंगल स्नान करावं. मंगल स्नान करून कपाळानं त्रिपुंड काढावं. आपल्या आता एक गोष्ट लक्षात घ्या, कधीच कोरडं गंध लावायचं नाही. शिवमहापुराणात लिहिलं, गरुड पुराणात लिहिलं. कोरडं गंध का लावित्यात माहिती तुम्हाला? माणूस मेल्यावर लावित्यात, मेलेल्या माणसाच्या अंगावर टाकीत्यात. फक्त आमच्या माऊल्या हळदी कुंकू कोरडं लावू शकतात. माझा शब्द ऐकू येत आहेत ना? एक माऊली दुसऱ्या माऊलीला किंवा देवीला हळदी कुंकू कोरडं होऊ शकते. बाकी आपण कवा बी तुम्ही मला गंध लावलं तर ओलं लावायचे म्हणले, कोरडं लावायचं नाही. कारण कोरडं गंध तुम्ही जर का समोरच्या माणसाला लावलं, ज्यानं कोरडं गंध लावलं तो बी मेला आणि ज्याला लावलं तो बी मेला, असं वर्णन आहे गरुड पुराणामध्ये. नीट लक्षात घ्या, त्याचा मंत्र आलाय शास्त्रामध्ये. मानस्तोके तनयमान अयोहमान गोषुमानो अशुरीरीश वीराण मानो रुद्रभामितो वदिरः विषमेन्त सदा महे इति हस्ते भस्मं ग्रहीतमम जलमिश्रितं कृतवा जलमिश्रितं कृतवा इति हस्ते भस्मं ग्रहीतमं जलमिश्रितं कृतवा भस्मे हस्ते जलमादाय संकल्पे हस्ते जलमादाय. डाव्या हातात पाणी घ्या, उजव्या हातात भस्म धरा, त्याला असं वल्ल करा. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी शल्य चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै यकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. पाऊस दम्मन कमी झाला. तुमचं काही असं मला आनंद वाटला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. थांबल म्हणल्यावर मी काही जादूगार नाही. थोडं बहुत कळतं मला, आणि तुम्हाला कळत असेल तर येऊ द्या. मग आला तर काही टेन्शन नाही, चांगलीच गोष्ट आहे. पावसाची गरज नितांत आहे. पण नेमका विषय महत्त्वाचा आज आहे आपला भस्माचं आणि रुद्राक्षाचं. हे सगळ्याला जाणून घ्यायचं आहे ना. कोणत्या नावाच्या माणसानं कोणता रुद्राक्ष घालायचं हे सांगायचं आहे का? कोणत्या राशीच्या लोकांना कोणता रुद्राक्ष घालावा हे सगळं वर्णन आज आहे, आणि ते आपल्याला संपवायचं आहे 8:45च्या आधी. भस्म लावावं, भस्म ओलं करावं म्हटले, कधीच कोरडं भस्म लावायचं नाही. भस्म लावताना सकाळी 6 ते 12 मध्ये महादेवाला भस्म लावताना भस्मामध्ये केशरी चंदन टाकायला सांगितलंय शिवमहापुराणात. नीट लक्ष द्या. सकाळी 6 ते 12 जर का तुम्ही महादेवाच्या मंदिरात जात असताना मातांनो माऊल्यांनो, तर पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन ओलं करून महादेवाला लावायचं. दुपारी 12 ते 6 मध्ये महादेवाची जर का पूजा करत असतान तर दुपारी पांढऱ्या भस्मामध्ये पिवळं चंदन मिक्स करून टाकायचं, आणि संध्याकाळी 6 ते 12 मध्ये फक्त पांढरं भस्म लावायचं. असं का? त्याचं कारण असं सांगितलं, सकाळी 6 ते 12 मध्ये हा सिद्धी प्रदान करण्याचा, सिद्धी प्राप्त करण्याचा वेळ आहे, आणि केशरी चंदन हे सिद्धी प्रदायक आहे. म्हणून सकाळी केशरी चंदन, दुपारी 12 ते 6 पिवळं चंदन हे जे आहे वशीकारक आहे, अट्रॅक्ट, दुसऱ्याला ते माणसाला प्रभावित करतं. आणि दुसऱ्याला प्रभावित करण्याचा वेळ कोणता आहे म्हटले? दुपारचा आहे बा. आणि संध्याकाळी 6 हे ज्ञानाचा वेळ आहे, ज्ञानवर्धक पांढरं चंदन आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मप्राप्तीचं जे काही वेळ आहे ती संध्याकाळची सांगितली. हरिपाठ, काकडा, चिंतन, मनन, बरोबर आहे. तर ते पांढरं चंदन ते ज्ञानवर्धक असल्या कारणानं संध्याकाळी ते लावायला सांगितलंय. त्रिपुंड काढावं म्हटले, मी जे काढले ते त्रिपुंड आहे, आणि 3 रेषा लावायच्या आहे. तर त्या 3 रेषाला फक्त भस्माच्या 3 रेषा असं म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या, पुढे कथा येईल तेव्हा सांगतो. गायत्री मंत्राचा जप करावा शंकराच्या भक्तानं. पूर्वेला सूर्यासाठी 3 वेळा अर्धे द्यावे शंकराच्या भक्तानं. तुम्ही जो 1 लोटा जल चढवते ते त्याच्यानंतर हे सगळं कंपल्सरी सांगितलंय. शंकराच्या मंदिरात जाणार भक्ताला सकाळी उठा, 6च्या आधी उठा, आंघोळ करा, आंघोळ केल्यावर भस्म ओलं करा. भस्म ओलं करून 3 बोटानं डाव्या भोळेपासून उजव्या भोळीपर्यंत घ्या. बाकीचं तुम्हाला माहीत नसेल तर जाऊ द्या, पण इकडे कपाळाला लावा. जमदग्नी लला मुखे हे, कंठे हे, दक्षिणस्कंदे हे, वामस्कंदे हे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारेण सर्वांगे भस्मं विलिपयेतः. एवढं म्हणून सगळीकडे लावून टाकायचं. 3 वेळा सूर्याला अर्धे द्यायचं, संध्या करायची, आणि मग शंकराची पूजा करायची म्हणले मंदिरात जाऊन.
गौरी म्हणजे पार्वतीची पूजा करायची. शंकराच्या पिंडीला हळदी कुंकू बुक्का गुलाल व्हायचा नाही. कुठं व्हायचं? शंकराच्या पिंडीवर पार्वती कुठं असते? दोन्हीकडून असते का नाही? असा एक त्रिकोण असतो, तिथंच हळदी कुंकू व्हायला चालतं. तिथे हळदी कुंकू व्हायचं. कार्तिकेयाची पूजा करायची, विष्णूची पूजा करायची, ब्रह्माची, चंद्राची आणि अन्नदेवता यांची सर्वांची पूजा करायला सांगितली आहे. त्याच्यानंतर शंकराच्या भक्ताला अग्नियज्ञ करायला सांगितलं आहे. अग्नियज्ञ म्हणजे रोज हवन करायला पाहिजे, नाही करू शकत. देवयज्ञ, देवयज्ञ म्हणजे तुमचं जे रोजचं हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी गाथा. देवयज्ञ म्हणजे गुरुचरित्रामध्ये 3 टाईम पूजा करायला सांगितलं. कोण कोण करते 3 टाईम पूजा? सकाळ, दुपार, संध्याकाळ. जसं जेवण 3 टाईम आहे म्हणले, चहा 3 टाईम आहे म्हटले, तंबाखू 3 टाईम आहे. अरे तंबाखू नाही, चहा. जसं चहा 3 टाईम, जेवण 3 टाईम, तर देव पूजा बी 3 टाईम सांगितली. कोण कोण करत आहे? संध्या 3 टाईम सांगितली. तसं देवाची पूजा 3 टाईम सांगितली. ब्रह्मयज्ञ, ब्रह्मयज्ञ म्हणजे हरिपाठ, काकडा, चिंतन, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, ज्ञानेश्वरीचं चिंतन जे तुमचं रोजचं आहे ते करणं, त्याला ब्रह्मयज्ञ म्हटलंय. आणि पुढे दानाची व्याख्या केली आहे. 1-2 पैसे द्या हो धर्माला, हो आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसे द्या हो धर्माला. दानम परमभूषणस्य. दुनिया में आए हो तो कुछ दान करो प्यारे, धनेन किम यज्ञम ददाति नाश्नुते महत्. संस्कृत सुभाषितकार म्हणले, लई धन आहे म्हणले, पण काय उपयोग? स्वतः काही ना, बायकोला खाऊ देणं, पोराला खाऊ देणं, आमच्या सारख्याला देईन म्हणले. असं धनेन किम यज्ञम ददाति नाश्नुते महत्. व्हायचं कद्रीय ब्राह्मण म्हणे. भागवतात कथा आली त्याची. धनावर धन, धनाचे 14 अंडे भरले होते त्याच्याकडं. त्याला बायका पोराला खाऊ नाही दिलं. आग लागून गेली पुरीन, जळून गेलं पुरण. तो भिकारी झाला, हातात ताटली बी घेतली, भीक बी मागायला लागला. म्हणून सांगितलं धनेन किम यज्ञम ददाति नाश्नुते महत्. अरे प्यारे, उस धन का क्या उपयोग है जिस धन को भुगता न जाए, खर्चा न किया जाए और सत्पात्र को दान न किया जाए. ऐसे धन को तो आग लगा देनी चाहिए प्यारे. म्हणून दान करा म्हटले. काय काय दान? उपाशी असणाऱ्या माणसाला अन्नदान करा म्हटले, म्हणजे पुण्यफळ लाभतं. गरीब सदाचारी माणसाला दानधर्म करावा. वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाला दानधर्म करावा. शिवजीची उपासना करणाऱ्यांना दान केले तर शिवलोकी गती मिळते. सद्भावनेनं केलेला दानधर्म हा श्रेष्ठ होय. आता शिवमहापुराणामध्ये काय काय दान द्यायला सांगितलंय? तुम्ही भागवतात तर देतच असताना धान्य वगैरे, पण याच्यातच सांगितलं. पण याच्यात 2 गोष्टी विशिष्ट सांगितल्या, गाय, तीळ आणि गूळ. ऐका, शिवमहापुराणामध्ये सांगितलं की शिवमहापुराणामध्ये तुम्ही गाईचं दान करावं. गोदान हे पुरातन काळापासून श्रेष्ठ आहे. आणि गाईला सर्वदेवमयी गौ म्हटलं आहे. गाईच्या सर्वांगामध्ये 33 कोटी देवता राहतात. गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गाईच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गाईच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, गाईच्या डाव्या कानामध्ये कुमार आहे. अश्विनी कुमार, सूर्याचे 2 पोरं. गाईच्या जिभेवर भगवान शंकराची बायको पार्वती आहे. गाईच्या दोन्ही ओठामध्ये वरुण म्हणजे पाणी आहे. गाईच्या नाकामध्ये पवनदेव म्हणजे हनुमानाचे वडील राहतात. गाईच्या गळ्यामध्ये 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि गळ्याखालची जी पुळी आहे तिथे कंबल नावाचे नाग राहतात. गाईच्या खुराणामध्ये गंधर्व आहेत. गाईच्या गुडघ्यामध्ये अप्सरा आहेत. गाईच्या गोमूत्रामध्ये यमुना नदी आहे. गाईच्या योनीमध्ये माता लक्ष्मी म्हणजे पैसा आहे. गाईच्या तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे. गाईच्या पाठीमध्ये या ठिकाणी पित्त देवता आहे. गाईच्या पोटामध्ये महादेव आहे. आणि गाईच्या हृदयामध्ये कोण आहे? कोण असू शकतं? गाय के हृदय में मेरे बाकी बिहारी कृष्ण विराजते हैं. 33 कोटी देवता, सर्व देवमय गौ. सगळ्या देवांना गाय व्याप्त असल्या कारणानं तिला सर्व देवमय गौ म्हटलंय. म्हणून गायीचं दान केलं तर पृथ्वी दानाचं पुण्य प्राप्त होतं. पृथ्वीचे 2 प्रकार भागवतात सांगितले. एक स्थावर पृथ्वी. स्थावर पृथ्वी म्हणजे ज्याच्यावर देअर आर अ फिक्स असेट टू फिक्स असेट कॉमर्सच्या भाषेमध्ये, हलणार नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे. आणि दुसरी म्हणजे जंगम पृथ्वी, जिनं गायीचं रूप धारण केलं आहे. गायीचं दान केलं म्हणजे पृथ्वीचं दान केल्याचं पुण्य आहे. 33 कोटी देवाला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य आहे. पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आहे. म्हणून प्रत्येकानं गाय दान करायला सांगितली आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मला 1-1 गाय देऊ शकता, हरकत नाही बरं का. गंमत केली. हा, भूमी, जमीन दान करायला सांगितली आहे. जमीन जर का जास्ती असेल तुम्हाला आणि पोरग गिर्ग कोण नसेल तर मला जमीन दान देऊ शकता, कारण की आपल्याला लवकरात लवकर आश्रम बनवायचा आहे. शिवमहापुराणामध्ये सांगितलं गाय दान द्यायची आहे, भूमी दान द्यायची आहे, तीळ दान द्यायला सांगितले आहे. गाय दान द्या 1, जमीन दान द्या 2, तीळ दान द्या 3, वस्त्र कपडे दान द्या म्हणले 4, धान्य दान द्या, सप्तधान्य. सप्तधान्य दान द्यायला सांगितलंय. ज्याला द्यायचं ते उद्या आणू शकता तुम्ही उद्यापासून पॅकिंग मध्ये. गूळ दान द्यायला सांगितलं. गूळ, तीळ, धान्य, जमीन, तीळ हे सगळं. आता इत्यादी प्रकारचे दान द्यावे. आता कशापासून? आता नुसतंच दान द्यायचं का? अरे दान दिल्यानं काही फायदा आहे? त्याचं उत्तर दिलंय पुढे. गोदान पुरातन काळापासून श्रेष्ठ मानले आहे.
तुम्ही जर का तिळाचं दान दिलं म्हटले तर त्यानं सामर्थ्य वाढतं, शारीरिक व्याधी रोग संपतात. गुळाचं दान दिल्यानं मधुर भोजन प्राप्त होतं. काळ आणि ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य असेल त्याने ते दान द्यावं म्हटले. सद्गुरूच्या मुखातून वेद शास्त्र पुराणाचे श्रवण घडल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्माचे फळ जरूर मिळते. देवप्रतिमाचं पूजन, पूजनाचे पुण्यफल आणि शिवलिंगाचं स्वरूप सांगितलंय. पुढे सांगितलंय भगवान शंकराला जे लोक अभिषेक करतात म्हटले, अभिषेक करतात माहिती, पण कशा करतात माहिती आहे का? सूत महाराज सांगतायत तीर्थराज प्रयागामध्ये, शंकराला अभिषेक केल्यानं माणसाच्या आत्म्याची शुद्धी होते म्हटले. आतापर्यंत आपल्या शरीराची शुद्धी आहे म्हटले. खूप घासायलो आपण बाहेरून, सेंट मार हे मार, अंदर में पूरा ट्रैफिक जाम है भैया, हथौड़ी मार करके इसको ऐसा फोड़ करके देखना, इतना गंदा है, उल्टी कर देगा आदमी. हा देहो नाशिवंत मळमुतरांचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. स्मारा त्या हरिहरा शरण जाई ओ गोविंदा, पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. आतमधून खूप गाणं आहे म्हटले. म्हणून शंकराला अभिषेक केल्यानं आत्मशुद्धी होते. शंकराला भस्म लावल्यानं काय फायदा होतो मावले हो? नीट ऐका. शंकराला पाणी घातल्यानं, अभिषेक घातल्यानं आत्मशुद्धी होते. शंकराला भस्म लावल्यानं पुण्य प्राप्त होते, पुण्य. शंकराला चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य, 3 नैवेद्य महत्वाचे सांगितले शंकराला खायच्या वस्तू. चुरम्याचा लाडू एक, हा दुसऱ्या नैवेद्याचं नाव सांगा पटकन आता. चुरम्याचा लाडू तुम्ही काल सांगितला होता मला. हा दुसऱ्या कोणता आवडतो शंकराला? 3 आहेत, 3 शिवमहापुराणामध्ये. चुरम्याचा लाडू एक, दुसरा हा शिरा. शिरा कशाचा शिरा? सुजी का हलवा? अरे नाही, वो तो सत्यनारायण जी खाते, सुजी का हलवा नाही. रव्याचा शिरा नाही, गव्हाच्या पिठाचा शिरा सांगितलाय महादेवाला शिवमहापुराणामध्ये. चुरम्याचा लाडू एक, गव्हाच्या पिठामध्ये साखर, दूध आणि तूप टाकून तयार केलेला गव्हाच्या पिठाचा शिरा महादेवाला. गव्हाच्या पिठाचा शिरा 2, चुरम्याचा लाडू 1, गव्हाच्या पिठाचा शिरा 2 आणि तांदूळाची आणि दुधाची खीर 3. चांगले लंबे लंबे तांदूळ शिजवून दुधात टाकून, दुधामध्ये साखर आणि तूप टाकून त्या दुधाची, दूध और चावल की खीर, हे 3 नैवेद्य महादेवाला आवडतात. जो महादेवाला चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवतो, गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो, नोहे तांदूळ आणि दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतो, त्याचं आयुष्य वाढतं. म्हणले अकाल मृत्यू वो मरे. अरे प्यारे, अकाल मृत्यू वो मरे जो कर्म करे चंडाल का, कल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. धूप अर्पण केल्यानं धन वाढते, धूप. त्यानंतर दिव्यानं ओवाळल्यानं ज्ञान वाढतं आणि तांबूल समर्पित केल्यानं महादेवाला विड्याचं पान व्हायला सांगितलंय, उत्तम भोग प्राप्त होतात. म्हणून ज्या जसे शक्य असेल त्यांनी आराध्य देवताच्या प्रतिमेचे पूजन करावे. ज्याला मानस पूजेची आवड आहे त्यानं शांत मनानं मानस पूजा करावी. जी साधक ज्या देवतेची आराधना करतो तो त्या लोकी जातो. भजन